शिवसेनेचाच नाही. महाराष्ट्रभर फिरतोय, पण मला सगळीकडे त्यांची संख्या लक्षणीय दिसली. आणि इथं पण तुमची लाडकी बहीण मनीषा ताई वाळेकर उभ्या आहे आणि त्यांच्या बरोबर किती आहे 59 आणि म्हणून शिवसेना आणि अंबरनाथ हे नातं नवीन नाहीये, हे नातं जुनं आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहतोय अंबरनाथ मध्ये, एकदम प्रचंड उत्साह इथं. अंबरनाथ पहिलं पण मी पाहिलंय आणि आता बदललेला अंबरनाथ पाहतोय. बदललंय ना अंबरनाथ? सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले, सोयी सुविधा झाल्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, गेल्या 4-5 वर्षामध्ये अंबरनाथचा कायापालट झाला. आणि खरं म्हणजे 2 वेळी सांगायचं तर ईस्ट अँड वेस्ट अंबरनाथ. आता वेस्ट मध्ये मी आलो आणि आता ईस्ट मध्ये आलेलो आहे. लोकच लोक आहेत. एवढ्या लोकांनी ठरवलं तर समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा ताई वाळेकर या प्रचंड मताधिक्याने विजयी होते आणि त्यांची 59 लोकांची टीम वाजत गाजत नगर परिषदेत पोचल्याशिवाय राहणार नाही. आगे बढ़ो मनीषा ताई, तुम्हारे साथ ये खड़ा है तुम्हारा भाई. लाडकी बहीण आहे बाबा, आणि एवढ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ पण आहे. तुम्हाला 2 तारखेला अशी ताकद दाखवायची, असा पताका फडकवत ठेवायची आहे. या अंबरनाथ मध्ये पण अगोदर काय होतं, विकासाच्या नावावर. पण आज जेव्हा शिवसेनेची सत्ता या अंबरनाथ मध्ये आल्यापासून आपण पाहतोय अंबरनाथ बदललंय. अंबरनाथ बदललंय याचा सार्थ अभिमान मला. मी खास करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करेन की त्यांनी या अंबरनाथसाठी विकासासाठी एवढा निधी माझ्याकडे आणला. हे बाबा काय बालाजी, आणि तो निधी मार्गी लागला याचा आनंद आहे. आज मी पाहतोय की लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली. का केली? मी देखील गरिबी पाहिली आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आलो आहे. माझ्या आईने पत्नीने तिची काटकसर मी पाहिली आहे. महिना चालवताना कसं तारेवरची कसरत करायची ते पाहिलं. त्यांच्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं की या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी काहीतरी मोठा निर्णय करायचा, आणि त्यातून लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. अंबरनाथमध्ये किती हजार लाडक्या बहिणींची योजनेमध्ये आहेत? हजारो.
किती 36,055 मी आपल्याला सांगतो, कोणी माईका लावला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. बालासाहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता. एकनाथ शिंदे है जो बोलता वही करता है और जो नहीं बोलता है वो भी करता है. वो भी चाहिए ना लोग. बाळासाहेब सांगायचे, एकदा शब्द दिला की ते पाळायचं. बघा, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण नाव जाता कामा नये. नाव जपलं पाहिजे आणि ते जपण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय. या महाराष्ट्रामध्ये इतक्या योजना आणल्या, इतका विकास केला, इतक्या लोकाभिमुख कल्याणकारी. धन्यवाद धन्यवाद. एवढ्या योजना केल्या की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढं घडलं नव्हतं. याचं समाधान आहे, याचा आनंद आहे. मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिलं हे बघणार आहे एकनाथ शिंदे. किती प्रॉपर्टी कमावली, किती मालमत्ता कमावली, किती संपत्ती कमावली, किती पैसा कमावला, यापेक्षा किती माणसं कमावली, किती माणसांचं प्रेम कमावलं हे बघणार आहे एकनाथ शिंदे. म्हणून जिकडे जिकडे महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय, लाडक्या बहिणी तासन आतुरतेने लाडके भाऊ शेतकरी हे प्रेम मी कमावलं. याचा मला आनंद आहे, याचं मला समाधान आहे. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासाठी माझा जन्म झाला. आणि आरोप प्रत्यारोप मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक झाले, परंतु मी तिकडे लक्ष दिलं नाही. आरोपाला आरोपाने, टीकेला टीकेने उत्तर दिलं नाही. या एकनाथ शिंदेने त्यांना कामातून उत्तर दिलं. म्हणून या विधानसभेमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला. शिवसेनेच्या 80 जागा लढवल्या आणि 60 जागा आमदारांच्या निवडून आणल्या. हा इतिहास आहे. काम बोलतंय, कामाला लोक महत्व देत आहे, टीकेला महत्व देत नाही. जो काम करतोय त्याच्या मागे जनता उभी राहते. काही लोक सत्ता आल्यावर त्यांना डोक्यामध्ये सत्ता जाते, मालक म्हणतात, पण आम्ही मालक नाही. मालक हे समोर बसलेली जनता आहे. आम्ही सेवक आहोत आणि म्हणून या महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि या अंबरनाथच्या बद्दल बोललात तर अंबरनाथ मध्ये किती कामं केली. अरे बाबा बालाजी, हा सकाळ होईल सांगायला, पण मी तुम्हाला थोडी सांगतो. अंबरनाथ मध्ये आपण विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. 150 कोटी रुपये खर्च करून शिव मंदिर परिसर सुशोभीकरण केलं. काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर प्रकल्प उभा राहतोय. अंबरनाथची लोक नाटक बघायला कल्याण डोंबिवली जायची, त्यांच्यासाठी आपण मोठं नाट्यगृह बांधलं. चांगलं अध्ययन गेल्या 3 वर्षात तिथल्या विकास कामांसाठी 154 कोटींचा निधी दिला. पाणी पुरवठा योजनेसाठी 51 कोटी रुपयांचा निधी दिला. श्रीकांत शिंदे खासदारांच्या निधीतून विक्रमी कामं झाली. आज अंबरनाथच्या रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्म आता होईल आणि चिखलोलीचं पण आपलं स्टेशन होईल आणि गाडी पण थांबेल. रेल्वे हा देखील काम होईल. आणि त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये सुसज्ज मल्टी स्पेशल हॉस्पिटल आपण करतोय. 40 वर्षापासून रखडलेला मी आता सांगितलं ना, चिखलोली स्टेशन पूर्ण होतंय. तिथं आता रेल्वे थांबेल.
ठाण्याच्या धर्तीवर अंबरनाथ मध्ये जिथं जिथं झोपडपट्ट्या आहेत त्या क्लस्टरच्या माध्यमातून त्यांचा अतिशय सुसज्ज पुनर्विकास होईल, चांगली घरं मिळतील आणि चांगल्या सोयी सुविधा मिळतील. या ठिकाणी आपण पाहिलं की किती कामं केली. या ठिकाणी 1 लाख पुस्तकांचं शिवप्रेरणा ग्रंथालय बांधलं, MIDC मधल्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलं, काटाई अंबरनाथ मुख्य रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं. मेट्रो आपण आणतोय, या ठिकाणी ईस्ट वेस्टला मेट्रो आणतोय. मेट्रो कधी पाहिले होते अंबरनाथ करा, पण ती बघणार आपण, कारण तुम्ही शिवसेनेच्या मागे कायम उभे राहिलेला. आणि म्हणून मेट्रोचा गारेगार प्रवास देखील अंबरनाथकरांना मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण तो विभाग MMRDA चा देखील तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. हे एकमेव शहर आहे, इथं 2 मेट्रो येतात, ईस्ट आणि वेस्टला. हे एकमेव शहर अंबरनाथ आहे. अंबरनाथ मध्ये शूटिंग रेंज झाली, 258 कोटीची पाणी पुरवठा योजना होती. संपूर्ण अंबरनाथकरांचा पाणी प्रश्न 100% सोडवणार आहे ना. पाणी प्रश्न आहे ना. शूटिंग रेंज, मेडिकल कॉलेज, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी UPSC सेंटर, घनकचरा प्रकल्प, अग्निशमन केंद्र. एवढं अंबरनाथ शहर छोटं आहे. अंबरनाथ शहर आज कुठे चालू? आज तुम्ही अंबरनाथचं भाग्यवान आहात की अंबरनाथ मध्ये एवढ्या सोयी सुविधा देण्याचं काम शिवसेनेने केलं. शिवसेनेने केलं. मी खासदारांचंही नाव देईन, आमदारांचं येईन, वाळेकरांचं येईन, मनीषाताईंनी देखील नगराध्यक्ष म्हणून काम चांगलं केलंय. सुनील वगैरे सगळे जी आमची टीम आहे नगरसेवकांची, ज्या सगळ्यांना मी याचं श्रेय देईन. कारण एक सुनियोजित असं विकास या ठिकाणी आपण पाहतो. पूर्वी अंबरनाथच्या आपल्या शिव मंदिरामध्ये जाताना काय परिस्थिती होती, आज परिस्थिती बदलली. शिव मंदिर फेस्टिवल कधी पाहिला होता? मोठ्या शहरांमध्ये असे फेस्टिवल व्हायचे, पण खासदारांनी शिव मंदिर फेस्टिवल अंबरनाथ मध्ये आणला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत इथं आले. शिव मंदिर फेस्टिवल जगाच्या नकाशावर पोहोचला. अशी कामे अंबरनाथ मध्ये झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं ठाण्याप्रमाणे अंबरनाथ मध्ये देखील सॅटिस उभारायचं, ते देखील उभारणार. रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल पूर्ण होतोय. ऑलिम्पिक दर्जाचं स्विमिंग पूलाचं काम सुरू आहे, ते होईल. त्यामुळे विकास कामांची यादी भरपूर मोठी आहे. मी वाचायला गेलो आचारसंहितेचा भंग होईल, आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, अंबरनाथचा एकच बाणा, पुन्हा धनुष्यबाण आणा. अंबरनाथचा एकच बाणा, पुन्हा धनुष्यबाण आणा, हे मी तुम्हाला सांगायला आलोय. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं, तिकडे सांगितलं, ईस्ट अँड वेस्ट अंबरनाथ इज बेस्ट आहे ना. बेस्ट आहे की नाही? ईस्ट वेस्ट. वाडेकर पण सांगत होते खासदारांनी आणला निधी, मी म्हणालो शिवसेनेने आणला. आता शिवसेनेने खासदार काय वेगळा, पण एक विजन पाहिजे. ते विजन खासदारांनी या ठिकाणी वापर. मला याचा सार्थ अभिमान, कारण एकदा पहिल्यांदा जेव्हा खासदारकीला श्रीकांत शिंदे उभे होते, त्यावेळेस लोकांना प्रचार करताना सांगायचे एकनाथ शिंदेचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे उमेदवार. पण 5 वर्षात पहिल्याच त्यांनी आपली कामाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आणि या कल्याण लोकसभेचा काया पालट करण्याचं काम खासदारांनी केलं, याचा अभिमान पण आहे.
विजनने काम करावं लागतं. आणि म्हणून अंबरनाथ वासिया खुशनसीब आहेत की या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला. आता आणखी काय बाकी असेल ते देखील करू आपण. आणि नगर विकास विभाग देखील तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे, काळजी करू नका. गृहनिर्माण विभागही आहे, मेट्रोचा विभागही आहे. त्यामुळे इथं रस्ते, दिवाबत्ती, पाणी, भुयारी गटार योजना, उद्यान, मैदान, आरोग्य व्यवस्था, शाळा हे सगळं देण्याचं काम शिवसेना करेल. हा शब्द मी आपल्याला द्यायला आलो, शब्द द्यायला आलो. आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही, पण मी आपल्याला एवढंच सांगेन की शिवसेना दिलेला शब्द पाळते. जिथं आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना. आणि म्हणून शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत. आणि म्हणूनच मी आपल्याकडे आज मी संभाजीनगर वरून अमरावती, अकोला हे सगळं करून माझ्या लातूर, माझ्या अंबरनाथ मध्ये आलो. हे माझं अंबरनाथ आहे. हे अंबरनाथ साठी मी नवीन नाही आणि अंबरनाथकर माझ्यासाठी नवीन नाही. आपण एक परिवार आहोत, आपण एक कुटुंब आहोत. आणि म्हणून जो जिव्हाळा अंबरनाथच्या बद्दल आहे, तो जिव्हाळ्यामुळे मी धावत पळत कसंही इथं पोचायचं होतं मला. आणि म्हणून एक सभा तर मी याच्यावरच केली, व्हिडिओ तिकडची लातूरची. पण मी इथली सभा तशी करू शकत नाही, कारण मला तुम्हाला भेटायचं होतं, तुमचा आशीर्वाद घ्यायचा होता. माझ्या बघा नजर पोचत नाही तिथपर्यंत ही रांग गेलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझ्या सगळ्या महिला भगिनी आहेत. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की अशा प्रचंड मताधिक्याने आपण मनीषाताई वाळेकर आणि सर्वच्या सर्व 59 लोकांना विजयी करायचं. एक दैदिप्यमान विजय पाहिजे. आणि अंबरनाथ मध्ये एवढं काम केलं आपण, एवढं काम केलंय कि शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगेन, निर्धार करा अंबरनाथच्या विकासाचा, निर्धार करा अंबरनाथच्या प्रगतीचा, निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा, अंबरनाथवर विकासाचा भगवा झेंडा फडकवण्याचा. आणि जे तुम्हाला पाहिजे ते देण्याचा शब्द हा एकनाथ शिंदेचा आहे. ज्या आणखी जे काय करायचंय, मला वाटतं एवढं सगळं एवढ्या छोट्या शहरामध्ये मोठ्या शहराला लाजवेल असं काम अंबरनाथ मध्ये झालेलं आहे. मोठ्या शहराला लाज आणखी जे काय करायचं तेही या ठिकाणी विकासासाठी आपण करू. आरोप, टीका, टिप्पणी याला लोक महत्व देत नाही. लोक कामाला महत्व देतात. काम बोललं पाहिजे. आणि अंबरनाथ मध्ये काम बोलतंय का. आणि हेच मला तुमच्याकडून 2 तारखेला अपेक्षित आहे. तुम्हाला जे काही लागेल, पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द तुमच्या भावाचा. पण मला आपल्याला एक विनंती करायची आहे की 2 तारखेला विजय तर होईल, परंतु रेकॉर्ड ब्रेक विजय झाला पाहिजे. सगळे विक्रम रेकॉर्ड मोडून पडले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाला 3 मत करायचे.
प्रत्येकाला 3 मतदान करायचं आहे, एक नगराध्यक्षाला आणि 2 पॅनल मधल्या आपल्या नगरसेवकाला. एक पॅनल 4चा आहे, बाकी तर 3चा आहे ना. एक पॅनल 4चा आहे, पण तुम्हाला बाकी बघायचंच नाही, धनुष्यबाणच बघायचंय, बाकी काय बघूच नका. धनुष्यबाण बघा, बटन दाबा, नाव बिव काय बघू नका, धनुष्यबाण बघा आणि बटन दाबा. आणि आपल्या नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर आणि आमचे 59 शिलेदार या सगळ्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, एवढीच आपल्याला मी हात जोडून विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद.